नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. या चॅनलच्या माध्यमातून मी शिल्पा देवदत्त जोशी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या इयत्ता 10वीत शिकणाऱ्या सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन करणार आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत युनिट 1 मधला दुसरा धडा, ज्याचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. सुरुवात करूया वॉर्मिंग अपनी. त्यामधलं चिटचॅट. इथे आपल्याला एक चित्र दिसेल. त्या चित्रावरती आधारित काही प्रश्न विचारलेत. त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मी तुम्हाला सांगेन, जेणेकरून तुम्हाला मनाने लिहायला त्याची मदत होईल. पहिला प्रश्न, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसते? I can see a girl carrying a pup in a tub in floods. दुसरा प्रश्न असा आहे, What do you think the girl is trying to do? And why? ती मुलगी काय करायचा प्रयत्न करते आणि का? The girl is trying to save the life of the pup. She does so because she cares for every being. If you were in the place of that girl, what would you do? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर ऑफकोर्स येस असणार आहे. आणखीनही तुम्हाला काही सुचलं लिहावंसं तर नक्की लिहा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? तुम्हाला असं वाटतं का की ती मुलगी तिच्या कामामध्ये यशस्वी होणार आहे? येस, शी विल विथ हर विल power, and if she doesn't, we should appreciate her effort and her sympathy. पुढची ॲक्टिव्हिटी आहे, match the appropriate headings with the images. Our luxurious bungalows. Image number C. My favorite pastime. Image number A. What a commotion. Image number D. Engrossed in my book. Image B. सुरुवात करूया धड्याला. An encounter of a special kind. आणि या धड्याचे लेखक आहेत तपन मुखर्जी. आता एन्काउंटर याचा अर्थ इथे नेमका काय घ्यायचा? एन्काउंटर म्हटलं की आपल्या डोक्यात जी कल्पना असते तसं काहीही नसून इथे एन्काउंटर याचा अर्थ आहे ती एक भेट. धडा शिकवताना मी 1 किंवा 2 ओळी वाचेन आणि मग नंतर त्याचा मराठीतून व्यवस्थित अर्थ पण सांगेन. सुरुवात करूया. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. माझे बाबा वैद्यकीय व्यावसायिक होते आणि ते एका खाजगी कंपनीमध्ये राणीगंज वेस्ट बेंगॉल येथे कार्यरत होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. त्या कंपनीमध्ये काम करणारे जे मोठ्या हुद्द्यावरचे अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांसाठी एका मोठ्याच्या मोठ्या कॅम्पसमध्ये मोठमोठाले त्यांचे वैयक्तिक असे बंगले होते. Our house was in a corner of the campus. आणि आमचं घर जे होतं त्या मोठ्या कॅम्पसच्या एका कोपऱ्यामध्ये होतं. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. आमच्या घरासमोर एक छानसा बगीचा होता. त्या बगीचाला जी भिंत होती कुंपणासारखी बांधलेली, त्या भिंतीलगत त्या कॅम्पसमधलं ऑफिसर्स क्लब देखील होतं. The compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall majestic trees. त्या बंदिस्त आवारात हिरवगार गवत, रंगीबिरंगी फुलांची झाडं आणि मोठमोठाली उंच उंच झाडं देखील होती. प्रत्येकाच्या घरामध्ये लावल्या जाणाऱ्या हंगामी भाज्या आणि तिथे असलेली मोठी झाडं यांमुळे नेहमीच तिथे आम्हाला खारी आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे पक्षी बघायला मिळायचे. The seasonal vegetables in the kitchen garden of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. त्या जवळपास एक अश्वत्थाचं झाड देखील होतं. त्या झाडामध्ये
वानराच्या एका टोळीने गुहा बनवली होती. They all had become a part and parcel of our existence and daily life. या सगळ्याच गोष्टी आमच्या जीवनाचा एक A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole dimension of the wonders of God's creation. त्या शनिवारी दुपारी जे काही घडलं त्या सगळ्याचा माझ्या मनावरती एक खोलवर परिणाम झाला आणि माझ्या डोळ्यासमोर आलं ते त्या देवाच्या निर्मितीचं एक खूप मोठं आश्चर्य. It was a few days into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. काहीच दिवसांपूर्वी आम्हाला सुट्टी लागली होती. जशी कुठल्याही लहान मुलाला एखादी ती संधी असेल तशीच ही सुट्टी देखील माझ्यासाठी एक संधी होती. मी मात्र पुस्तक वाचनात मग्न असायचो. मला सुट्टीसाठी प्रकाशित केली गेलेली खास पुस्तकं वाचनामध्ये जास्त आवड असायची. त्या व्यतिरिक्त वेगळी गोष्टीची पुस्तकं, मासिकं देखील मी वाचायचो. आफ्टर अ हार्टी लंच, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. दुपारी आमचं भरपेट जेवण झालं. माझे आई बाबा आणि माझ्या छोट्या बहिणी हे सगळेजण विश्रांतीसाठी गेले. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी मात्र एक छानसं गोष्टीचं पुस्तक घेतलं आणि ते वाचण्यामध्ये मग्न होऊन गेलो. द क्वायट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अन ॲडव्हेंचर स्टोरी. दुपारची नीरव शांतता शौर्यकथा वाचण्यासाठी योग्य पार्श्वभूमी तयार करत होती. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ द इंटरमिटंट chirping of the house sparrows, the harsh cooing of a crow, and the shrill call of a kite flying high above the ground. मधनं मात्र ही शांतता भंग व्हायची किंवा खंडित व्हायची. ती कशामुळे? तर माझ्या बाबांचं घोरणं, तिथे असलेल्या तो चिमण्यांचा चिवचिवाट, कधी त्या कावड्याचं कावकाव करणं आणि त्या घारीच्या घिरट्या मारणं. Minutes ticked by and I became deeply absorbed in the book. असाच वेळ चालला होता आणि मी मात्र पुस्तक वाचनामध्ये मग्न झालो होतो. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. तेवढ्यात मला लांबून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. मी मात्र या गोंधळाकडे, या गोंगाटाकडे दुर्लक्ष करवलं. मला असं वाटलं की तो जो कुत्र्यांचा घोळका होता त्या घोळक्याने कुठल्या तरी एखाद्या दुर्दैवी प्राण्याला मध्ये ठेवून त्याच्या भोवती गराडा घातला असेल आणि त्याच्या अंगावर ते भुंकत असतील. But soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of the flock of crows added to the cacophony. पण थोड्याच वेळात त्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज मात्र खूप मोठमोठा होत गेला आणि त्यात भरीत भर म्हणजे काय, तर त्या कावळ्यांचं कावकाव करणं इतका कर्कश आवाज येत होता. I also heard the disturbance approaching closer. इतका वेळ तो गोंगाट मला लांबून ऐकू येत होता, पण नंतर असं माझ्या लक्षात आलं की हा आवाज कुठून तरी जवळपासून येतोय. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. मग मात्र माझं कुतूहल वाढत गेलं. मी सरळ पुस्तक बाजूला पटकन वरांड्यामध्ये गेलो आणि पाहायला लागलो की नक्की घडतंय. I glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. माझं लक्ष त्या क्लब हाऊसच्या छताकडे गेलं आणि तिथे मात्र मला जे दिसलं ते खरंच खूप भयानक होतं. A big male langur. Apparently the leader of its group was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. मला जे दिसलं ते खरंच खूप भयानक होतं. एक मोठंच्या मोठं वानरांच्या टोळीचा तो म्होरक्या असावा कदाचित. त्याने मात्र एका छोट्याशा वानराला घेतलं होतं आणि अत्यंत क्रूरपणे सगळीकडे त्याला तो चावत होता आणि त्याचा नक्की हेतू होता की त्यांनी त्या बाळ वानराला मारून टाकावं. The helpless mother of the baby
and the other lesser members of the Langur group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. त्या वानराची हताश झालेली आई आणि त्या टोळकीमधली इतर वानरं देखील वेगवेगळ्या झाडांवरती बसली होती आणि हे जे काही घडतंय ते सगळं ती शांतपणे बघत होती. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. या वानर जातीमध्ये एक विचित्र प्रथा आहे. या प्रथेनुसार सत्ताधारी पुरुष वानर त्याच्या कुटुंबामधल्या कुठल्याही पुरुष छोट्या किंवा मोठ्या वानराला जिवंत राहू देत नाही. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. मग मात्र मी अजिबात वेळ घालवला नाही. एका हातामध्ये एक जाडसर आणि मजबूत काठी, दुसऱ्या हातामध्ये एक दगड घेतला आणि त्या हल्ला करणाऱ्या वानराच्या दिशेने तो भिरकावून. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. ते वानर इतकं चिडलं होतं, इतकं संतप्त होतं की मी केलेल्या हमल्याकडे त्यांनी लक्ष देखील दिलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. मग मात्र मी आणखीन दगड घेतले आणि जोरजोराने त्याच्या दिशेने भिरकावू लागलो. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज द पिच ऑफ क्राय. इकडे कुत्र्यांचं रडणं, त्यांचं ओरडणं मात्र आणखीन मोठमोठ्या आवाजात व्हायला लागलं होतं. द चेंज्ड सर्कमस्टान्सेस and the sudden unexpected attack from the unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक बदललेली परिस्थिती आणि झालेला तो अनपेक्षित हमला आणि तो हमला नेमका कुठून होतोय हे देखील त्या लंगूरच्या म्हणजेच त्या वानराच्या लक्षात आलं नाही. आणि या सगळ्यामुळं त्यांनी पटकन त्याच्या हातातल्या बाळाला छतावरती फेकून दिलं. हे बाळ त्या छतावरून घरंगळत आमच्या वरांड्याच्या छतावर आलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर्ड टू बी डेड. त्या बाळाची मात्र काहीच हालचाल होत नव्हती. असं वाटत होतं की जणू काही ते बाळ जिवंतच नाहीये. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. जसजसं त्या बाळाचं शरीर घरंगळत आमच्या छतावरून येत होतं तसं इकडं त्या कुत्र्यांच्या खोळक्यामध्ये मात्र खळबळ माजली होती. प्रत्येकाला वाटलं की चला बरं झालं, छान दुपारच्या जेवणाची सोय झाली. Keeping the dogs at bay with the stick, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tilted roof. एकीकडे मी त्या सगळ्या कुत्र्यांना काठीच्या साह्याने हकलत होतो. मी पटकन त्या बाळाची शेपटी हातात घेतली आणि त्या बाळाला पटकन माझ्याजवळ ओढून घेतलं. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. ते बाळ मात्र अगदीच निश्चित पडलं होतं, जणू काही त्याच्यामध्ये जीवच नाहीये. आणि मी जेव्हा बघितलं तेव्हा मला कळालं की ते खरंच जे वानर होतं ते पुरुष वानर. By this time my parents and sisters had come out on the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. तोपर्यंत माझे आई बाबा, माझ्या बहिणी सगळेजण वरांड्यापाशी आले होते आणि मी ज्या पद्धतीनं त्या बाळाची सुरक्षा करत होतो, ज्या पद्धतीनं त्या बाळाला या सगळ्यापासून सोडवत होतो, हे सगळं ते पाहत होते. तेवढंच नाही तर जवळपास असलेले आमचे शेजारी देखील लांबून ही सगळी घटना बघत होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. मी मात्र पटकन त्या बाळाला उचललं, आमच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो आणि तिथं असलेल्या एका खुराड्यामध्ये अगदी सावकाश काळजीपूर्वक त्या बाळाला तिथे झोपवलं. His body was full of deep bite marks and scratched. त्या बाळाच्या शरीरभर खोल जखमा होत्या आणि शरीरभर बोचकारलेलं होतं. Blood was oozing from some of the wounds. काही जखमा तर इतक्या खोल होत्या की त्यातनं भळाभळा रक्त बाहेर येत होतं. The baby remained motionless. त्या बाळाची काही हालचालच होत नव्हती.
My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. माझ्या बाबांनी त्या बाळाला प्रथमोपचार दिले आणि त्याचं जे रक्त येत होतं ते रक्त थांबवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न देखील केले. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. मी मात्र थोडा निश्चिंत झालो जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की त्या बाळाचा श्वासोश्वास चालू आहे. थोडा मंदगतीनं का होईना पण तो चालू होता. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. त्या बाळाच्या अंगावर आम्ही गार पाण्याचा शिडकाव केला. मग मात्र त्या बाळाने थोडी हालचाल केली, 1-2 झटके दिले आणि ते पटकन उठून बसलं. He was started trembling like a leaf in the wind. त्या बाळाच्या मनावरती खूप मोठा आघात झाला होता. ते बाळ खूप घाबरलं होतं आणि एखादं पान जसं वाऱ्यावरती हलतं ना तसं ते बाळ थरथर कापत होतं. His 2 little twinkling eyes welled up with tears and started to sob with a muffled cry. त्या बाळाचे 2 छोटे छोटे लुकलुकणारे डोळे मात्र अगदी पाणावले होते. आवाज करत नव्हतं पण तरी देखील ते रडत नक्की होतं. Just like a human child would after experiencing trauma. जसं माणसाचं बाळ असतं ना की ज्याच्यावर अगदी लहानपणी एखादा आघात झाल्यानंतर त्याची जी अवस्था होते अगदी तशीच्या तशी अवस्था त्या छोट्या वानराची झाली होती. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. मी पटकन घरात गेलो, एक सोललेलं केळं त्या बाळाच्या हातात दिलं. ते केळं मात्र त्यांनी अगदी काचरत माझ्या हातातून घेतलं आणि पटापटा खायचा त्यांनी प्रयत्न केला. My attention was fixed on the revival of the baby langur. माझं मात्र पूर्ण लक्ष त्या छोट्या वानराच्या पुनरुज्जीवनाकडे होतं. Suddenly I heard an uncanny feeling of being watched. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की कोणीतरी मला बघतंय, कुठून तरी कोणीतरी माझ्यावरती लक्ष ठेवून आहे. I turned away from the coop and looked up. मी त्या खुराड्याकडून वळून बघितलं आणि वरती बघतो तर काय, There sat the mother langur on our kitchen roof watching every move I made. त्या बाळाची आई आमच्या घराच्या स्वयंपाकघराच्या छतावरती बसली होती आणि मी ज्या काही हालचाली करत होतो त्या प्रत्येक हालचालीवरती तिचं बारीक लक्ष होतं. ती मात्र अगदी शांतपणे बसली होती आणि बघत होती. तिचं लक्ष होतं की मी त्या बाळाला कुठली इजा तर पोचवत नाही. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. मग मात्र त्या बाळाच्या लक्षात आलं बरं की त्याची आई जवळपास कुठेतरी आहे आणि मग नंतर मात्र ते जोरजोरात रडायला लागलं. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. मी मात्र पटकन तिथून बाजूला झालो जेणेकरून त्याच्या आईला पटकन त्या बाळापाशी येता येईल. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. ज्या क्षणी मी बाजूला झालो त्या क्षणी ती आई पटकन त्या खुराड्याजवळ आली आणि आपल्या हातामध्ये त्या बाळाला उचलून घेतलं. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. त्या आईने त्या बाळाला आपल्या जवळ घेतलं, शरीरभर झालेल्या जखमा पाहिल्या आणि त्याला मिठीत घेतलं, खूप कुरवाळलं आणि खूप लाड केले त्या बाळाचे. The baby found great solace in her caring arms. आणि जेव्हा ते बाळ त्या आईच्या मिठीत गेलं तेव्हा मात्र त्या बाळाला अत्यंत आनंद झाला होता. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. मग मात्र ती आई तिथे स्तब्ध शांतपणे बसून राहिली त्या छोट्या बाळाला आपल्या मांडीवरती घेऊन. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. असं वाटत होतं जणू काही ती बाळाची जी आई आहे ना ती खूप विचार करतीये, ती वेगवेगळे पर्याय शोधतीये, ती हे बघायचा प्रयत्न करतीये की त्या बाळाला कसं वाचवता येईल की जेणेकरून त्या बाळावरती परत. For a few seconds the mother langur looked straight into my eyes. काही क्षणांसाठी का होईना पण त्या आईने माझ्या डोळ्यात पाहिलं. Even today I cannot forget that look in her eyes. आज देखील तिचं ते पाहणं मी विसरू शकलो नाही. Showering silent gratitude on me for saving her child. तिचे डोळे जणू बोलत होते, जणू मला धन्यवाद देत होते की मी तिच्या बाळाला वाचवलं होतं. I was overwhelmed by the emotions.
the sentiments and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. तिच्या त्या पाहण्याने मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. तिच्या डोळ्यातले भाव, तिच्या संवेदना जणू काही कृतज्ञता दर्शवत होते. माझ्यासमोर होती ती एक वैश्विक माता होती, जी आपल्या त्रासलेल्या, दुःख भोगलेल्या बाळावर मांडीवर घेऊन बसली होती. Then in a flash, she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. मग मात्र क्षणार्धात ती आई उठली, पटकन तिने उडी मारली, आपल्या बाळाला आपल्या पोटाशी धरलं आणि आमच्या स्वयंपाकघराच्या छतावरती निघून गेली. She surveyed the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. मग मात्र तिने त्या जागेचं सर्वेक्षण केलं. ते क्रूर वानर जवळपास कुठे नाही आहे ना ह्याची खात्री करून घेतली आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने ती आपल्या बाळाला घेऊन निघून गेली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is and should anyone strike the right chord, the relationship hums into action. त्या बाळाबरोबर आणि आईबरोबर झालेली ही छोटीशी भेट मला या गोष्टीची खात्री देऊन गेली की जनावरांमध्ये आणि माणसांमध्ये देखील विश्वासाची देवाणघेवाण होऊ शकते आणि ही त्याची सत्यता आहे. जर कोणी योग्य तार छेडली तर हेच नातं सक्रिय होतं. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. त्या बाळाच्या आईने मला एक गोष्ट दाखवून दिली की अन्न हे एकच संवादाचं माध्यम नसून इतर अनेक गोष्टी आहेत, जसे की विश्वास, दया, करुणा, ज्या माणूस आणि जनावरांमध्ये परस्पर संबंध जोडू शकतात. 50 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. आज या गोष्टीला 55 वर्ष झाली आहेत. आज मी 70चा आहे, पण माझी ही विशेष भेट आजही माझ्या स्मरणात आहे आणि ती सदैव माझ्या स्मरणात आहे. आत्ताच मी तुम्हाला एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा धडा एक्सप्लेन केला. ह्या धड्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आणि इंग्लिश वर्कशॉपबद्दलचं मार्गदर्शन मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे.